तुम्ही कधी असं म्हणतात का, यार माझ्याकडे पैसे नाही आहेत, तिच्याकडे पैसे नाही आहेत, आमच्याकडे मोबाईल नाही आहे, तिच्याकडे मोबाईल नाही आहे, त्याच्याकडे मोबाईल नाही आहे. आपण आज हा पाठ बघणार आहोत. मग मी सिंपल प्रेझेंट टेन्सचे 7 पाठ घेतले. आज हा 8वा भाग आहे. मी तुम्हाला बोललो होतो ना की मी 18 भाग तुमचा एक डिटेल घेणार आहे. तर मग आज आपण हा जो पाहणार आहे ना सिंपल प्रेझेंट टेन्स, तो सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे निगेटिव्ह राहणार आहे, नकारार्थी वाक्य राहणार आहे. याचे 3 स्ट्रक्चर राहतील. पहिला स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज राहील, नंतर नो राहील, नंतर ऑब्जेक्ट राहील. बघा लक्षात ठेवायच्या, हॅव हॅज नंतर डायरेक्ट नो राहील. दुसरं स्ट्रक्चर, सब्जेक्ट नंतर डू किंवा डज राहील, डू किंवा डज त्याच्यानंतर नॉट राहील, नंतर हॅव राहील. डू डज जर घेतला तर हॅव घ्यायचा, तिथे हॅज वापरायचा नाही, नंतर ऑब्जेक्ट असेल. तिसरी पद्धत आहे, सब्जेक्ट राहील, सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज घ्यायचा, नंतर नॉट घ्यायचं, नॉट नंतर गॉट घ्यायचं, नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट. तिघीपैकी तुम्ही कोणतेही वापरू शकतात. मग आता बघा, जो हा तिसरा स्ट्रक्चर दिसतो तुम्हाला गॉटचा, तो खूप फक्त स्पीकिंग मध्ये जास्त करून वापरतात, रायटिंग मध्ये तुम्हाला हे वापरायचे जास्त करून. मग आता बघा, मी तुम्हाला मगाशी बोललो की हॅव हॅज का वापरायचं, हॅव हॅज नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट पाहिजे. लक्षात ठेवा की जी वस्तू माझ्याकडे आहे असं म्हणायचं असेल तेव्हा तुम्हाला हॅव वापरायचं किंवा हॅज वापरायचं आहे. जसं माझ्याकडे पेन आहे, आय हॅव पेन, तिच्याकडे पेन आहे, सी हॅज पेन, आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं. मग आता तुम्हाला याच्या निगेटिव्ह करायचे, फक्त यार माझ्याकडे पेन नाही आहे, तिच्याकडे पेन नाही, तर तुम्हाला ह्या 3 स्ट्रक्चरचा वापर करायचा. आणि हा एक रूल लक्षात ठेवा, जर वाक्यात डू किंवा डज आला तर हॅज घ्यायचं, हॅजचा वापर होणार नाही. हे माइंड मध्ये फिट करून घ्यायचं की जर डू डज आला तर हॅज येणार नाहीये. तर आता बघा, मागे तुम्हाला सांगितलं मी, आता एकदा परत सांगतो, डू केव्हा वापरायचं आणि हॅव केव्हा वापरायचं. बघा, आय, वी, यू, दे आणि अनेक क्वेश्चन आला, अनेक क्वेश्चन म्हणजे बॉईज, गर्ल्स, डॉग्स, यांना डू वापरायचं, किंवा हॅव असेल तर हॅव वापरायचंय. ओके, समजा डज केव्हा वापरायचंय, ही, शी, इट, नेम, नेहा, याच्यासाठी डज वापरायचंय. आणि जर तुम्हाला हॅवचा वापर करायचा असेल, तुम्हाला डू डज वापरायचा नसेल तर तुम्हाला हॅज वापरायचंय. एक वाक्य घेऊ म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचं, म्हणजे कसं तुम्हाला एक डिटेल इन्फॉर्मेशन, डिटेल माहिती तुम्हाला भेटेल. तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहताना मग अर्धवट नॉलेज तुम्हाला भेटेल. मी पूर्ण डिटेल एक सिरीज सुरू केली आहे. तर वाक्य बघा, वाक्य काय, मला मित्र नाही आहेत. आता मग आहे तर नाही आलाय, नाही आहेत म्हणजे मला मित्र नाही. समजा मला मित्र आहे तर मी काय आय हॅव फ्रेंड्स म्हणेल, मी काय म्हणेल आय हॅव फ्रेंड्स. तो काय होतो की मला मित्र नाही आहेत. ओके, मग आता मला म्हणजे काय, आय. ओके, आपण पहिली स्ट्रक्चर घेऊ, आपण पहिल्या पद्धतीने करू. मला म्हणजे आयला काय वापरतो, आपण हॅव वापरतो. आय हॅव घ्यायचं, आय हॅव. आणि जर आय हॅव घेतलं तर तुम्हाला इथं काय यायचं, नो घ्यायचंय. मग काय, मग आय हॅव नो फ्रेंड्स, आय हॅव नो फ्रेंड्स. याला दुसरी पद्धत तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही काय म्हणणार, तुम्ही डू आणि डू नॉट किंवा डज नॉट घ्यायचे. समजा मला म्हणजे काय, आयला काय येतो, डू, आय डू नॉट. याला शॉर्टकट डोंट म्हणतो, आय डोंट. ओके, नंतर तुम्ही काय घ्यायचंय बघा, तिसरं काय, हॅव घ्यायचे, आय डू नॉट हॅव, नंतर काय घ्यायचं, फ्रेंड्स. तिसरी पद्धत तुम्हाला घ्यायची असेल, तिसरी पद्धत तर तुम्ही ही पण घेऊ शकताय. मग काय घेणार, मला म्हणजे काय, आय, हॅव किंवा हॅज वापरायचे. आयला काय वापरतो आपण, हॅव वापरतो. तुम्ही काय घेणार, आय हॅव नॉट घ्यायचे, कारण नाही आलाय ना या ठिकाणी, नॉट घ्यायचे, नंतर गॉट घ्यायचे, नंतर फ्रेंड्स घ्यायचे. म्हणजे कसे, आय हॅव नॉट गॉट फ्रेंड्स. अशी 3 पद्धती तुम्ही तिघी पद्धतीने बोलू शकतात. पण गॉट हा स्पीकिंग मध्ये जास्त वापरला जातो. पण सर्वात जास्त जर तुम्ही म्हणा जास्त कोणतं वापरला जातो, हे वापरलं जातं. जर तुम्हाला लिहायचं असेल तर हे 2च लिहायचं, लिहिण्यामध्ये हे जास्त वापरायचं नाही. समजा आता माझ्याकडे कुत्रा आहे असं म्हणायचं, माझ्याकडे कुत्रा आहे तर आय हॅव डॉग म्हणतात. पण माझ्याकडे कुत्रा नाही आहे असं म्हणायचं असेल तर तुम्ही याचा वापर, आय हॅव नो डॉग, किंवा आय डू नॉट हॅव डॉग, किंवा आय डोंट हॅव. डू नॉट म्हणजे काय, डोंट, आय डोंट हॅव डॉग. जर तुम्हाला तिसरं वाक्य म्हणायचं असेल तर आय हॅव नॉट गॉट डॉग. तुम्हाला म्हणजे माझ्याकडे मोबाईल नाहीये, आय हॅव नो मोबाईल, किंवा आय डोंट हॅव मोबाईल, किंवा आय हॅव नॉट गॉट मोबाईल. माझ्याकडे खुर्ची नाही आहे, आय हॅव नो चेअर, किंवा आय डोंट हॅव चेअर, किंवा आय हॅव नॉट गॉट चेअर्स. तुम्ही फक्त याला काय करा, बोलत जायचे. एक फक्त समजा आता तुम्हाला म्हणायचं असेल पेन आहे, प्रॅक्टिस करायची, आय हॅव नो पेन, आय डोंट हॅव पेन, आय हॅव नॉट गॉट पेन. मोबाईल म्हणायचं असेल, आय हॅव नो मोबाईल, आय डोंट हॅव मोबाईल, आय हॅव नॉट गॉट मोबाईल. याची प्रॅक्टिस करत जा. आय हॅव नो, आय डोंट हॅव, I don't have, I don't have, I don't have, I have not got, I have not got.
असं प्रॅक्टिस करा. याच्यात काय तुमचं कम्युनिकेशन चांगलं होईल. आता दुसरं वाक्य बघू. दुसरं वाक्य बघा. तिच्याकडे पैसे नाही आहेत. बघा आता काय वाक्य आलंय, तिच्याकडे नाही आलंय, बरोबर आहे ना, नाही आहे. तिच्याकडे आहे म्हणायचं असेल, तिच्याकडे म्हणजे काय, शीला काय वापरतो आपण, हॅज वापरतो. शी हॅज मनी, तिच्याकडे पैसे आहेत म्हणजे काय म्हणतो तुम्ही, शी हॅज मनी म्हणतात. जर तिच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला काय म्हणायचे, शी हॅज नो मनी. म्हणजे कसं येईल बघा, पहिली पद्धत शी हॅज नो मनी, शी हॅज नो मनी. समजा दुसरी पद्धत तुम्हाला म्हणायचं असेल, तिच्याकडे पैसे नाही आहेत, तुम्हाला डू डज वापरायचं असेल, तुम्हाला शी साठी काय वापरतो, डज वापरतो. मग आपण काय घेणार, शी डज नॉट हॅव मनी. झालं वाक्य. चौथी पद्धत, तिसरी पद्धत तुम्हाला सांगितलं मी, तिसरी पद्धत कशी येईल मग, शी हॅज नॉट, हॅज नंतर नॉट घ्यायचं, नंतर गॉट मनी, शी हॅज नॉट गॉट मनी. असं तुम्हाला वाक्यांची प्रॅक्टिस करायची आहे. तर बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो, डू डज असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त हॅव घ्यायचंय, तिथं हॅज वापरण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला समजा माझ्या वडिलांकडे पैसे नाही आहेत, माझे वडील म्हणायचे असेल, माझे वडील म्हणजे काय, माय फादर. बघा मी तुम्हाला मागे बोललोय की जी वस्तू एक असेल, मी मागे बोललो की आपल्याकडे 10-12 आई नसतात, मम्मी नसतात आपल्याला, तर वडील बी एकच असणार, आई बी एकच असणार. तर मग एक वस्तू किंवा एक व्यक्ती असेल त्याला हॅज वापरायचे. माय फादर हॅज नो मनी, किंवा माय फादर डझंट म्हणायचं, डझंट हॅव मनी, किंवा माय फादर हॅज नॉट गॉट मनी. तुम्हाला म्हणायचं असेल, समजा तुम्हाला म्हणायचं असेल त्याच्याकडे कार आहे, तुम्ही काय ना, ही हॅज अ कार. पण आपल्याला नकारार्थी करायचं असेल की त्याच्याकडे कार नाही आहे, ही हॅज नो कार, किंवा ही डझंट हॅव कार, किंवा ही हॅज नॉट गॉट कार. अशा पद्धतीने प्रॅक्टिस करू शकताय. मग आता याला प्रॅक्टिस करायचं. मग कसं प्रॅक्टिस करणार, ही हॅज नो कार, ही डझंट हॅव कार, ही हॅज नॉट गॉट कार. त्याच्याकडे मोबाईल नाही आहे, ही हॅज नो मोबाईल, ही डझंट हॅव मोबाईल, ही हॅज नॉट गॉट मोबाईल. प्रॅक्टिस करायची जायची, जितकी प्रॅक्टिस. आता माझ्याकडे वेळ नाहीये, आय हॅव नो टाइम, किंवा आय डोंट हॅव टाइम, आय हॅव नॉट गॉट टाइम. मग तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, आय साठी हॅव वापरायचं, तुम्हाला हॅव हॅज वापरायचं. समजा आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव. हॅज वापरायचं असेल तर ही हॅज, शी हॅज. तुमचं नावाला नेहा हॅज असं वापरायचं आहे. समजा नेहाकडे वेळ नाहीये, नेहा हॅज नो टाइम. आणि तुम्हाला जर दोन नाव आलं, नेहा आणि राधिका नाव आलं, तर तुम्हाला हॅव वापरायचे, कारण अनेक वचन आले. नेहा अँड राधिका हॅव नो टाइम. दुसरी पद्धत तुम्ही काय म्हणणार, नेहा अँड राधिका डोंट हॅव टाइम. तिसरी पद्धत म्हणायची असेल तर नेहा अँड राधिका हॅव नॉट गॉट टाइम. जितकी तुमची प्रॅक्टिस असेल ना, तेवढा तुमचा फायदा असेल. आपण 3-4 वाक्य घेऊ, म्हणजे तुम्हाला लोक समजेल. मागं आपण छोटं वाक्य पाहिले. समजा मोठं वाक्य आलं तर काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं की रूल, नियम तोच राहणार आहे. नियम मध्ये काहीच बदल होणार नाहीये, काहीच चेंजेस करायचे नाही तुम्हाला, फक्त प्रॅक्टिस करायची. आता हे वाक्य पहा, तुझ्याकडे तुझे बोलण्याचे इंग्रजी सुधारण्यासाठी चांगल्या कल्पना नाही आहेत. आता बघा, तुझ्याकडे आहे असं म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार, यू हॅव म्हणायचं. तिच्याकडे आहे म्हणायचं असेल तर ही हॅज म्हणायचं. त्याच्याकडे म्हणायचं तर ही हॅज म्हणायचं. आमच्याकडे वी हॅव. आणि दुसरी पद्धत तुम्हाला म्हणायचं, तुम्हाला मी सांगितलं तर आय डोंट हॅव, शी डझंट हॅव, ही डझंट हॅव, यू डोंट हॅव, दे डोंट हॅव, माय फादर डझंट हॅव, माय मदर डझंट हॅव, हर मदर डझंट हॅव, हर फादर डझंट हॅव, हिज फ्रेंड डझंट हॅव, हिज फ्रेंड्स आलं तर डोंट हॅव असं म्हणायचंय. तर मग इथे वाक्य काय आहे, तुझ्याकडे नाही आहेत आलंय, नाही आहे. तर मग आपण पहिली पद्धत बघू, यू हॅव नो. ही पहिली पद्धत सांगितलं तर तुम्हाला यू हॅव नो. हा, आता यू हॅव नो आलंय, बरोबर आहे. मग आता मागं तुम्हाला सूत्र सांगितलं होतं मी, काय, कोणाला, कसे, कुठे, किंवा उलट वाक्य जा, तुझ्याकडे काय नाही आहे, चांगल्या कल्पना काय म्हणतात, गुड आयडियाज. पुढचं घेऊ, इंग्रजी सुधारणा, म्हणजे उलट जायचं आपल्याला उलट जायचे. इंग्रजी सुधारण्यासाठी टू इम्प्रूव्ह, ओके. आणि तुझे बोलण्याची इंग्रजी असं म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार, युअर स्पोकन इंग्लिश.
ही तुम्हाला मी पहिली पद्धत सांगितली. वाक्य कसं झालं, यू हॅव नो गुड आयडियाज टू इम्प्रूव्ह युअर स्पोकन इंग्लिश. आता मला जर ते म्हणायचं असेल शी, तर मी या ठिकाणी काय टाकणार आहे, शी टाकेल. शी इथं मी काय वापरणार आहे, हॅज वापरणार आहे. तुम्ही कसं म्हणेल, शी हॅज नो गुड आयडियाज टू इम्प्रूव्ह, इथे युअर इथं हर टाकायचं, हर एक स्पोकन इंग्लिश. समजा मला तो टाकायचा असेल तर मी काय म्हणेल, ही हॅज नो गुड आयडियाज हीज स्पोकन इंग्लिश. म्हणजे ही असेल तर हीज वापरा, शी असेल तर हर वापरा, आणि वी असेल वी तर अवर वापरायचं, इथं अवर वापरायचं. म्हणजे कसं येईल, आमच्याकडेच आयडिया नाही येतं. वी हॅव नो गुड आयडियाज टू इम्प्रूव्ह अवर स्पोकन इंग्लिश. आता समजा दुसरी पद्धत मी काय बोललोय तुम्हाला, समजा तुम्हाला हॅव नो वापरायचं नाहीये, तर मग तुम्ही काय घेऊ शकताय, यू डोंट हॅव असं वापरू शकताय. आणि उरलेलं वाक्य इथून वाक्य जसं तसं घ्यायचे, काही चेंजेस करायचे नाही. तुम्हाला तिसरी पद्धत पण सांगितली होती. तिसरी पद्धत काय होती, यू हॅव नॉट गॉट, आणि उरलेलं वाक्य जसं तसं घ्यायचंय. तुम्हाला जर हे वाक्य घ्यायचे असेल तर तुम्ही कसं म्हणू शकता, यू डोंट हॅव गुड आयडियाज टू इम्प्रूव्ह युअर स्पोकन इंग्लिश, किंवा यू हॅव नॉट गुड आयडियाज टू इम्प्रूव्ह युअर स्पोकन इंग्लिश. तुम्हाला जर शी वापरायचं तर शी डझंट हॅव गुड आयडियाज टू इम्प्रूव्ह हर स्पोकन इंग्लिश. तुम्हाला जर ही म्हणायचं असेल तर ही डझंट हॅव गुड आयडियाज टू इम्प्रूव्ह हिज स्पोकन इंग्लिश. वाटतं तुम्हाला समजतंय. तुम्हाला तुमचा नेहा नाव द्यायचं असेल तर कसं, नेहा डझंट हॅव गुड आयडियाज टू इम्प्रूव्ह हर स्पोकन इंग्लिश. केदार म्हणायचं असेल तर केदार डझंट हॅव गुड आयडियाज टू इम्प्रूव्ह हिज स्पोकन इंग्लिश. आणि हेच तुम्हाला जर घ्यायचं असेल तर कसं येईल, मग नेहा हॅज म्हणायचं, नेहा हॅज नॉट गॉट गुड आयडियाज टू इम्प्रूव्ह हर स्पोकन इंग्लिश. फक्त प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला बोललो ना, बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. मी टप्प्याटप्प्याने घेऊन जाणार तुम्हाला, एक पायरी चढून घेऊन जाईल, की तुम्ही म्हणणार की इंग्रजी इतकं इझी आणि इतकं सोपं असतं. बघा, मी कितीही शिकवलं तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्ही इंग्रजी कधीच बोलू शकत नाही. तर मला वाटतं तुम्हाला हे वाक्य तुम्हाला समजलं. मी तुम्हाला एक दोन वाक्य देतो करायला, तुम्ही ते वाक्य करून घ्यायचं. दोन वाक्य आहेत, हे दोन वाक्य तुम्ही करायचे. वाक्य काय बघा, माझ्याकडे रोज इंग्रजीचा सराव करण्यासाठी तर सराव राहिलाय, सराव ओके, सराव करण्यासाठी पुरेसा वेळ नाही आहे. आता माझ्याकडे नाही आहे, तुम्ही काय म्हणणार, आय हॅव नो, किंवा आय डोंट हॅव, किंवा आय हॅव नॉट. हे सुरुवात झाली तुमची, आय हॅव नॉट गॉट. ओके, आता पुरेसा वेळ म्हणजे इनफ टाइम. प्रॅक्टिस करा, टू प्रॅक्टिस. दररोजला काय होतं, दररोजला काय म्हणतात, एव्हरी डे. तिसरं वाक्य बघा, त्याच्याकडे इंग्रजीत फ्लुएंट होण्याचं स्पष्ट ध्येय नाही आहे. आता त्याच्याकडे नाही आहे, त्याच्याकडे म्हणजे ही हॅज नो, किंवा ही डझंट हॅव, किंवा ही हॅज नॉट गॉट. हे सुरुवातला घ्यायचं आणि स्पष्ट ध्येय उलट जायचं. स्पष्ट ध्येय म्हणजे क्लिअर गोल. ओके, फ्लुएंट होण्याचं, टू बिकम फ्लुएंट. कशामध्ये, इन इंग्लिश. ही वाक्य तुम्हाला फोडणी करून दिले. तुम्ही हे वाक्य मला करून दाखवा, कमेंटमध्ये टाका. मी नक्की त्याचे रिप्लाय देईल आणि मी प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे नवीन असतील त्यांनी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.